गुड मॉर्निंग, जय श्री महाकाल. हा आहे पार्ट 4. तर तुम्ही म्हणाल की काय सारखं सारखं तेच तेच सांगत असती. तर 1.5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हाला हा शेवटचा पार्ट बघावाच लागणार. आणि आम्ही खाली आलो आवरून बिवरून, तर तोच हॉलचा म्हणजे लुक एकदम असा पार्टी टाईप केलेला. आणि ड्रिंक वगैरे घेतली. ड्रिंक म्हणजे आम्ही फक्त मॉकटेल्स घेतलेला. हे ते दुसऱ्यांचं ड्रिंक बनवत आहेत, हे आमचं नाही आहे बाय द वे. आणि आम्ही मॉकटेल घेतला, पॉमग्रॅनेट मॉकटेल. आणि गेलो डान्स सेक्शनमध्ये आणि आम्ही कस्टमाइज टाको बनवलेले असे सगळे, म्हणजे काय 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 मिक्स करून ते खाल्ले. आणि ड्रिंक घेऊन एकदम फुल डान्स विन्स केला. म्हणजे एकदम भारी वाटत होतं तिथे. म्हणजे कोणाचं काहीच नव्हतं, रोकटोक म्हणजे कसलीच नाही. आणि कोणी जजही करत नव्हतं की ती अशी आहे तो तसा आहे, तर असं काहीच नव्हतं तिथे. म्हणजे आपल्याला वाटेल तसं आपण एन्जॉय करू शकत होतो, कारण तो एक पॅम्पर डे असतो की तुम्हाला खूप चांगलं ट्रीट केलं जातं तिथे. ड्रिंक वगैरे घेतली, खूप एन्जॉय केला, खूप डान्स केला. आणि मी सगळ्या ट्रेनर लोकांसोबतच होते आणि माझ्या खूप मैत्रिणीसुद्धा झाल्या. ते लोक माझे सिनियर्स होते, पण तरी माझे फ्रेंड्स बनले. आणि तिथून मग आम्हाला बोलले की त्या मला बोलल्या की चलो ऊपर टेरेस पे जाएंगे तो थोडा फ्रेश लगेगा. लिफ्टमध्ये पण ह्यांची गॉसिपच चाललेली की असं तसं. आणि मग वर गेलो. मग तिथून आम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्ट दिसत होता, जो आम्ही फक्त टीव्हीत बघितलेला, म्हणजे मी. आणि मग तिथून खाली डिनरला गेलो. काही खायची इच्छा तर नव्हती, कारण ड्रिंकच एवढं म्हणजे एवढं ज्युसेस वगैरे पिलेले, त्यामुळे पोट भरून होतं. मग त्या बोलल्या की तुम सिर्फ दाल और राईस खाओ. मग ते थोडंसं खाल्लं, थोडासा व्हिडिओ घेतला डिनरचा. एवढं सगळं काही काही होतं. मग काजू मसाला आणि भात घेतला थोडासा, तोच खाल्ला. आणि व्हिडिओ बनवून खाली गेलो. ती बोलली चलो तुमको डिझर्ट खिलाती हूँ. डिझर्ट खायला घेऊन गेले ते. आणि डिझर्टमध्ये त्यांनी हनी नट क्रंचचा आईस्क्रीम मागवलेला, तर तो खाल्ला मी. आणि तिथेच मी बसलेली आणि त्या मला बाय करून गेल्या, कारण त्यांचं हॉटेल दुसरं होतं. तर असा होता माझा ट्रिप. सो थँक्यू, बाय.